मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण चिरोट्या बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मी इथे 2 वाटी मैदा घेतला आहे। दळलेली साखर लागणार आहे आपल्याला। त्यानंतर कॉर्नफ्लॉवर घेतलाय 3 चमचे, 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलंय आणि तूप घेतलंय। तूप आपल्याला मोहन घालण्यासाठी लागणार आहे आणि साठा करण्यासाठी लागणार आहे। आणि चवीपुरतं मीठ घेतलंय आणि तळण्यासाठी तेल घेतलंय। आता मी हे 2 वाट्या मैदा काढून घेते परातीमध्ये। आता आपल्याला याच्यात 2 चमचे मोहन घालायचे आहे। त्यासाठी मी कढई ठेवली आहे गॅसवर। 2 चमचे तूप गरम करून घालायचं आहे त्याच्यामध्ये। आता मी ह्या मैद्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते आहे। मीठ घालून ढवळून घेते आणि आता आपल्याला याच्यामध्ये गरम केलेलं तूप घालायचं आहे, म्हणजे मोहन घालायचं आहे। मोहन म्हणजे गरम करून जे तूप घालतो त्याला आपण मोहन म्हटलं जातं। आता हे पिठामध्ये तूप चांगलं मिक्स करून घेणार आहे। आता हे मैद्यामध्ये चांगलं तूप मिक्स करून झालेलं आहे। आता आपल्याला हे घट्ट पुरी सारखं पीठ मळायचं आहे आपल्याला पाणी घालून। तर आपण ते मळायला घेऊया। हे बघा, हे आता पीठ मळून झालेलं आहे। तर आता 10 मिनिटासाठी आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे। पीठ आता 10 मिनिटासाठी मळून ठेवलं आहे। तोपर्यंत आपण साठा बनवून घेऊया। तर साठ्यासाठी मी इथे 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलाय, तसंच 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलंय आणि त्याच्यामध्ये आपण आता 3 चमचे तूप टाकूया। आता हा आपल्याला साठा मिक्स करून घ्यायचा आहे। थोडं तुम्ही गरजेनुसार कमी जास्त घालू शकता। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हा साठा तयार झाला आहे, आपण साईडला ठेवून देऊया। मगाशी आपण जे पीठ झाकून ठेवलं होतं त्या पिठाचे मी 6 गोळे केले आहेत। त्याच्या मी चपात्या लाटून घेणार आहे आणि 3-3 चपात्यांचा असं एक रोल करणार आहे। आता आपण चपात्या लाटून घेऊया। बघा, प्लेटला चिटकू नये म्हणून मी या प्लेटवर थोडासा सुका मैदा टाकलाय। आता त्याच्यावर ही चपाती टाकते। परत याच्यावर असं थोडासा मैदा टाकायचा, म्हणजे दुसरी चपाती चिटकणार नाही। ही दुसरी चपाती त्याच्यावर ठेवायची, परत त्याच्यावर थोडासा मैदा टाकायचा, म्हणजे चिटकणार नाही। हे बघा, आता 3 चपात्या ह्या लाटून झालेल्या आहेत। आता आपण एकेकाला साठा लावून घेऊया। अशा पद्धतीने लावायचा, सगळीकडे कॉर्नरला वगैरे व्यवस्थित लावून घ्यायचा। तर त्याच्यावर दुसरी चपाती ठेवायची। चपाती ठेवल्यानंतर थोडंसं त्याला लाटून घ्यायचं, असं लाटणी मारून, म्हणजे ती खाली व्यवस्थित चिटकते। आता ह्याला पण साठा लावून घेऊया। आता ही तिसरी चपाती मी त्याच्यावर ठेवणार आहे। त्याला पण थोडं लाटून प्रेस करणार। बघा, आता साठा लावून झाला आहे तिसऱ्या चपातीला पण। आता आपण याचा रोल बनवून घेऊया। असा घट्ट रोल बनवून घ्यायचा। आता हा रोल बनवून झालाय, तर मध्ये जाड होतो म्हणून आता सगळीकडे सारखा करून घ्यायचा। आता हा रोल करून झालेला आहे। आता आपण कापून घेऊया। आपण साईडला ठेवूया।
असे उभे करून थोडेसे प्रेस करून घ्यायचे आणि असेच आपल्याला आता मग लाटायचे। हे बघा, हे बघा मी आता तेल तापत ठेवलंय, तोपर्यंत मी आता हे लाटून घेते। जास्त पातळ पण नाही लाटायचे, जास्त जाड पण नाही लाटायचे। बघा आता तेल तापलंय, बघूया आपण पिठाचा गोळा वरती येतो का। वरती आलाय बघा गोळा, आता आपण तळायला घेऊया। वरती टाकत राहायचं म्हणजे त्याच्या पापड्या मोकळ्या होतात। हे उलट करायचं। आता ब्राऊन झालेले आहेत बघा, थोडं ब्राऊन शेड आली ना अशी की मग काढून घ्यायची। बारीकच गॅस ठेवायचा आहे आपल्याला, गॅस अजिबात मोठा करायचा नाही, एकदम बारीक करायचं आहे। झाले आहेत आता आपण काढून घेऊया। हे बघा आता ह्याच्यावर साखर टाकायची आपल्याला, पण अगदी कढईतून काढल्याबरोबर साखर नाही टाकायची, थोडं अर्धा मिनिट झाल्यानंतरच टाकायची, नाहीतर ती एकदम वितळून त्याचं चिकट चिकट होऊन जाते। पाहिजे तर तुम्ही दोन्ही बाजूनी पण टाकू शकता, मी आता ही एकाच बाजूनी टाकणार आहे। बघा किती छान कुरकुरीत झाले आहे। मी आता तुम्हाला याच्यातले एक तोडून दाखवते। हे बघा आपल्या आता चिरोट्या तयार झाल्या आहेत, किती छान दिसतात बघा, गुलाबाच्या फुलासारख्या आणि खुसखुशीत पण आहेत। तुम्ही पण करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।